नमस्कार, मी सुवर्णाच्या जगमध्ये आपले स्वागत करत आहे. तर आज मी बनवते नान खटाई बिस्किट. तर त्यासाठी मी अर्धा वाटी पिठी साखर घेतलेली आहे आणि अर्धा वाटी साजूक तूप घेतलेलं आहे. तर या सगळ्यांना व्यवस्थित आपण फेटून घ्यायचं आहे. तोपर्यंत फेटायचा आहे जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही. अशा प्रकारे एकाच डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. हे बघा, आता याचा रंग बदलायला लागलेला आहे. इव्हन रंग पूर्ण बदलला आहे. आता यामध्ये मी घालते अर्धा वाटी मैदा. त्यानंतर यामध्ये घालते 5-6 चमचे रवा आणि 2-3 चमचे बेसन पीठ आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा बेकिंग सोडा, बेकिंग पावडर वगैरे वापरत नाही आहे आणि यामध्ये घालते अर्धा चमचा इलायची पावडर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचं व्यवस्थित कणिक मळून घ्यायची आहे. ही रेसिपी करायला खूप सोपी आहे आणि एकदम लहानपणीची आठवणच आहे, कारण लहान मोठे सगळेच बिस्किटं खूप आवडीने खातात आणि रेडीमेडपेक्षा घरच्या घरीच मस्त होतात. आता याचे मी बिस्किटांचा आकार बनवून घेते. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही आकार देऊ शकता, लहान मोठा. मी पेढ्याच्या आकारामध्ये बनवत आहे. हे बघा, अशा प्रकारे मी बिस्किटं बनवून घेते आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे तुम्ही त्या शेपमध्ये बनवू शकता आणि याला वेळही लागत नाही. एकदम झटपट आणि लवकरात लवकर होते ही रेसिपी. तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला अशाच सोप्या रेसिपी बघण्यासाठी. आता बघा, हे सगळे मी व्यवस्थित बिस्किटं बनवून घेतलेली आहेत. तर यावरती मी बदामाचे काप लावते आहे. आता मी कढईमध्ये मीठ टाकलं होतं आणि कढई प्रीहीट करून घेतलेली आहे. तर यामध्ये मी आता ही बिस्किटांची प्लेट ठेवून झाकण ठेवून एक 15 मिनिटं याला बेक करून घेते. हे बघा, 15 मिनिटाच्या नंतर बिस्किटं एकदम मस्त झालेली आहे. त्यांना मी काढून घेते आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, थंड झाल्यावरती अशा प्रकारे बिस्किटं तयार झालेली आहेत. तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.